नमस्कार मित्रांनो, आजची गोष्ट सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. तुम्हाला जर माझ्या गोष्टी आवडत असतील तर कृपया लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कुक्कूज मॉम या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची नवीन गोष्ट. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे हत्ती आणि मुंगी. एका जंगलात एका ठिकाणी मुंग्यांचे एक भले मोठे वारूळ होते. मुंग्यांची राणी खूप मेहनती होती. भल्या पहाटे ती अन्नाच्या शोधात बाहेर पडायची. त्याच जंगलात एक गर्विष्ठ हत्तीही राहत होता. तो जंगलातील सर्व प्राण्यांना त्रास देत असे. कधी तो घाणेरड्या नाल्यातून पाणी आपल्या सोंडेत घेऊन येत असे आणि सर्व प्राण्यांवर टाकत असे, तर कधी आपल्या शक्तीचे प्रदर्शन करून त्यांना घाबरवत असे. मुंग्यांचे वारूळ हे हत्तीच्या नेहमीच्या रस्त्यात येत असे. त्या हत्तीला या मुंग्यांचा खूप राग येत असे. जेव्हा तो त्यांना पाहत असे तेव्हा तो त्यांना आपल्या पायाने चिरडत असे. एके दिवशी मुंगी राणीने हत्तीला नम्रपणे विचारले, तू इतरांना त्रास का देतोस? ही सवय चांगली नाही. हे ऐकून हत्तीला राग आला आणि त्याने मुंगीला धमकावले, तू खूप लहान आहेस, तुझ्या जिभेला लगाम ठेव. मला काय चांगले आणि काय खराब हे शिकवू नकोस, नाहीतर तुलाही चिरडून टाकीन. हे ऐकून मुंगी गप्प झाली, पण तिने मनातल्या मनात हत्तीला चांगला धडा शिकवायचे ठरवले. तिने आपला हा सर्व बेत आपल्या सहकारी मुंग्यांना सांगितला. एके दिवशी नेहमीप्रमाणे हत्ती त्याच रस्त्याने येऊ लागला. त्याने पुन्हा एकदा त्या वारुळावर आपला पाय ठेवला आणि पुन्हा मुंग्यांना चिरडू लागला. आधीच ठरल्याप्रमाणे जवळच असलेल्या झुडपात लपलेल्या मुंग्या संधी पाहून गुपचूप हत्तीच्या सोंडेत शिरल्या. मग त्या सर्व मिळून हत्तीला चावू लागल्या. हत्ती अस्वस्थ झाला. त्याने आपली सोंड खूप जोरात हलवली, जोराने जमिनीवर आपटली, पण काहीच उपयोग झाला नाही. हत्ती आता वेदनेने ओरडू लागला आणि रडू लागला. ते पाहून मुंगी म्हणाली, हत्ती दादा, तू इतरांना त्रास देतोस, त्यामुळे तुला खूप मजा येते. मग आता तू स्वतःला त्रास होत आहे तर का रडत आहेस? हत्तीला आपली चूक कळली आणि त्याने मुंगीची माफी मागितली की आतापासून तो कधीही कोणाला दुखावणार नाही. सर्व मुंग्यांना त्याची दया आली. सर्व मुंग्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या, कोणालाही कधी लहान आणि कमकुवत समजू नये. हे ऐकून हत्ती म्हणाला, मला चांगलाच धडा मिळाला आहे. आता आपण सर्व एकत्र राहू आणि कोणीही कोणाला त्रास देणार नाही याची काळजी घेऊ. तर मित्रांनो, यातून आपल्याला असा बोध मिळतो की कुणालाही कधीही लहान आणि कमकुवत समजू नका. धन्यवाद.